भागवत कथा दिवस पहिला। तुंगभद्रा नदीच्या तीरावर आत्मदेव नावाचा ब्राह्मण राहत होता। नित्य देवपूजा आणि यज्ञ याग करण्यात मग्न असलेला त्या आत्मदेवाला धुंदी नावाची सुंदर पत्नी होती। ती दिसायला जरी सुंदर होती तरी स्वभावाने अतिशय क्रूर होती। आत्मदेवाच्या स्वभावाच्या बरोबर विरुद्ध स्वभावाची ती होती। सतत गप्पा मारणे, चहाड्या करणे, लोकांची उणीधुणी काढणे आणि भांडण करणे ही कामे ती करीत असे। अशा प्रकारे संसार करणाऱ्या त्या जोडप्याला एकच दुःख होते, ते म्हणजे त्यांना अपत्यप्राप्ती झाली नव्हती। अनेक प्रकारचे उपाय करूनही संतती न झाल्याने थकलेल्या आणि वैतागलेल्या आत्मदेवाने एकदा दुःखाच्या भरात गृहत्याग करून अरण्यात प्रवेश केला। तेथे देवयोगाने त्याला एक संन्यासी भेटला। त्याने भविष्य पाहून आत्मदेवाच्या नशिबी पुत्रसुख नसल्याचे सांगितले। शेवटी आत्मदेवाचे दुःख पाहून त्या दयाळू संन्यासाने त्याला एक फळ दिले आणि सांगितले, हे फळ तुझ्या पत्नीने खाऊन 1 वर्षापर्यंत एकभुक्त राहून सदाचरण ठेवले तर अपत्यप्राप्ती होऊ शकेल। आत्मदेव अत्यानंदाने घरी परतला। त्याने धुंदलीस सर्व वृत्तांत सांगितला आणि फळ तिला खायला दिले। मात्र लगेच धुंदलीने ते फळ खाल्ले नाही। मी हे फळ खाल्ले म्हणजे एकभुक्त राहून चांगले वागावे लागेल, मग आपली नेहमीची कामे कशी करणार? शिवाय नंतर गरोदरपणाची कटकट मागे लागणार, माझे पोट अतोनांत वाढणार, प्रसूतीच्या वेदना आणि नंतर मुलाची रडारड सहन करायची ती वेगळीच। पुढे जाऊन माझ्या असह्यतेचा फायदा घेऊन नंदेने येऊन वर्चस्व गाजविले म्हणजे काय करायचे? खरोखर या संसारी स्त्रियापेक्षा पुत्रहीन आणि विधवा स्त्रियाचे आयुष्य अधिक सुखाचे असल्या नानाविध विपरीत विचारांमध्ये धुंदली बुडून गेली। अखेर तिने फळ न खाण्याचा निर्णय घेतला। आत्मदेवाला आपण फळ खाल्ल्याचे खोटे सांगून तिने ते फळ गोठ्यातील गाईला खाऊ घातले। काही दिवसांनी तिची बहीण आली असता तिला धुंदलीने सर्व वृत्तांत कथन केला। त्यावेळी कर्मधर्म संयोगाने तिची बहीण गर्भवती होती। तिने प्रसूतीनंतर आपले मूळ धुंदलीस देण्याची तयारी दर्शवली। धुंदलीने 9 महिने गर्भवती असल्याचे नाटक केले आणि नंतर बहिणीचा मुलगा आपणास झालेला म्हणून आत्मदेवाला दाखविला। आपली बहीणही नुकतीच प्रसूती झाली, मात्र तिच्याकडे मृत मूल जन्माला आले असे सांगून आपल्या मुलाची काळजी घेण्यास त्या बहिणीलाच धुंदलीने आपल्या घरी ठेवून घेतले। त्या मुलाचे नाव धुंदकारी असे ठेवण्यात आले। इकडे ते दिव्य फळ ज्या गायीने खाल्ले होते तिच्या पोटी गायीप्रमाणे लांब कान असलेला परंतु मनुष्यरूपी असा पुत्र जन्माला आला। या गोष्टीचे सर्वांनाच आश्चर्य वाटले। त्यामागील खरा वृत्तांत कुणालाच माहीत नव्हता। गायीसारखे कान असल्याने त्या मुलाचे नाव गोकर्ण ठेवण्यात आले। आत्मदेवाने धुंदकारी आणि गोकर्ण या दोघांचेही चांगले पालन पोषण करून त्यांना सर्व शिक्षण दिले। पुढे तारुण्यावस्था प्राप्त होईपर्यंत गोकर्ण वेदविद्या संपन्न बनला, परंतु धुंदकारी खल पुरुष बनला। गावातील दीनदुबळ्यांचा छळ करणे, मारामारी करणे, चोऱ्या करणे अशी नानाविध कुकर्मे तो करीत असे। शेवटी आत्मदेव वैतागून घर सोडून निघून गेला। धुंदकारीने पैशासाठी छळ केल्याने धुंदलीने देखील विहिरीत उडी मारून जीव दिला। त्यानंतर गोकर्ण देखील तीर्थयात्रेकरिता निघून गेला। धुंदकारीने त्यानंतर काही वेश्या घरी आणून ठेवल्या। धुंदकारीचा विचित्र स्वभाव आणि त्याच्याकडील धनाचा साठा पाहून त्या स्त्रियांनी एके दिवशी त्याला मारण्याचे ठरविले। धुंदकारीच्या गळ्याला फास लावूनही तो लवकर मरेना, तेव्हा तप्त निखारे त्याच्या तोंडात ओतून त्यांनी त्याला ठार मारले आणि त्या सर्व धन घेऊन तिथून निघून गेल्या। अशा रीतीने मृत पावलेल्या धुंदकारीस मग प्रेत योनी प्राप्त झाली। वाऱ्यासारखे रूप प्राप्त झालेले ते प्रेत आजूबाजूला संचार करू लागले। काही दिवसांनी लोकांना धुंदकारीचा मृत्यू झाल्याचे समजून आले। त्याविषयी कुणाला विश्वास वाटणे शक्यच नव्हते, परंतु तो मृत्यू झाल्याची वार्ता त्यांनी
तीर्थयात्रा करणाऱ्या गोकर्णापर्यंत पोहोचवली. गोकर्ण ती ऐकून दुःखी झाला. त्याने आपल्या परीने भावाकरिता करायचे धार्मिक विधी केले. पुढे तीर्थयात्रा करून गोकर्ण आपल्या गावी परतला. रात्री तो अंगणात झोपला असता त्याला भयानक रूप प्राप्त झालेले धुंदकारीचे प्रेत त्याच्यासमोर प्रकट झाले. विविध प्राण्यांची अकराळ विक्राळ रूपे ते घेऊ लागला. गोकर्ण त्याला पाहून काहीसा घाबरला, परंतु त्याने अभिमंत्रित जल शिंपडून त्या पिशाच्याला नाव विचारले. त्यावर धुंदकारीने आपला सर्व वृत्तांत सांगितला. ते ऐकून व्यथित झालेला गोकर्णाने सूर्याचे ध्यान करून त्याला धुंदकारीला मुक्ती मिळवण्याकरता उपाय विचारला. सूर्याने भागवत पुराणाचे 1 सप्ताह पठण करण्यास सांगितले. गोकर्ण भागवत पुराणाचे वाचन करणार असल्याचे जाणल्यावर असंख्य लोक पुराण श्रवणार्थ तिथे जमले. धुंदकारीच्या पिशाच्याने तेथे उपस्थित राहण्याकरिता 7 पेऱ्यांचा एक कळक निवडला आणि त्याचा एका पेरात जाऊन ते बसले. गोकर्ण सांगत असलेल्या भागवत पुराण ऐकत असता त्या श्रवणाने रोज संध्याकाळी पिशाचाचा निवास असलेला त्या कळकाच्या एकेका पेराचा भेद होत असे. आठवड्याच्या अखेरीस भागवत पुराणाचे विवरण गोकर्णाने पूर्ण केले. त्यावेळी शेवटचे म्हणजे 7वे पेरही फुटले आणि त्या धुंदकारीस पिशाच योनीतून मुक्ती मिळाली. एखाद्या वैष्णवास शोभून दिसेल असा पितंबरधारी, किरीटकुंडले आणि तुलसी माळांनी युक्त असणारा दिव्य देह त्या धुंदकारीस प्राप्त झाला. भागवत पुराणाचे हे महात्म्य कथन करणारी ही कथा पद्मपुराणातील भागवत महात्म्यामध्ये येते. जसे करावे तसे भरावे या युक्तीप्रमाणे धुंदकारीला आपल्या कर्माप्रमाणे गती मिळाली. परंतु भागवतगीतेचे महात्म्य ठसवणारी ही कथा असे सांगते की धुंदकारीसारख्या अत्यंत पापी मनुष्यास पिशाच्य योनी प्राप्त झाली असताना देखील भागवत कथा ऐकल्याने त्याच्या पापापासून तो मुक्त झाला. पर्यायाने त्याचे पिशाचत्व दूर झाले. पुराण श्रवणाचे महत्त्व सूचित करणारी ही कथा म्हणूनच आजही भागवत पुराणाच्या प्रारंभी वाचली जाते आणि सांगितली जाते. मित्रांनो, ही जर कथा तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.